आज ना मुलांच्या शाळेत स्पोर्ट होता आणि मग मुलं म्हणत होते, मम्मा काही टिफिनला नको देऊ, मला काही खायचं नाही आहे. कारण मुलांचा इतका उत्साह होता की स्पोर्टमध्ये सुधांशू म्हणत होता, मम्मा मी जिंकूनच येणार. तर मी म्हटलं ठीक आहे. तर मी त्याला न सांगता छान अशी रेसिपी बनवते म्हटलं. तर पहिल्यांदा काय केले, कच्चे बटाटे खिसून घेतले, त्याच्यानंतर कढईत तेल घेतलं, जिरे मोहरी टाकले, चिली फ्लेक्स टाकले, त्याच्यानंतर आपण खिसलेले बटाटे टाकले आणि आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे अशा प्रकारे. आणि आपल्याला चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचं आहे आणि मिक्स करायचं आहे. थोडंसं उकळी येऊन द्यायचं आहे. उकळी आल्यानंतर ना इथे एक गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, 1 वाटी चाळून वगैरे घेतलेलं आहे. ते गव्हाचं पीठ आपल्याला थोडं थोडं टाकायचं आहे आणि जोपर्यंत घट्ट होत नाही तोपर्यंत आपल्याला अशा प्रकारे टाकून छान असा गोळा तयार करून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर चवीप्रमाणे मीठ टाकायचं, मस्त अशी कोथिंबीर टाकायची आणि मिक्स करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर मी ते कोळपाटावर काढून घेतलेलं आहे. तुम्ही ताटाला तेल लावून एका प्लेटमध्ये किंवा ताटामध्ये काढून घेऊ शकता. त्याच्यानंतर हाताला पोळते म्हणून मी एका वाटीने अशा प्रकारे हे करून घेतलेलं आहे. आपल्याला हव्या तशाच स्क्वेअरमध्ये किंवा सर्कलमध्ये तुम्ही कट करून घेऊ शकता किंवा ट्रायंगलमध्ये सुद्धा तुम्ही इथे करून घेऊ शकता. हे कसं लवकर होतो शेप म्हणून मी अशाच प्रकारे केलं आहे. हे अजून कुरकुरीत होण्यासाठी म्हणून इथे गव्हाचं पीठ घेतले. त्याच्यामध्ये आपल्याला जिरे टाकायचे, कोथिंबीर, लाल तिखट, चवीप्रमाणे मीठ टाकायचं, पाणी टाकून अशा प्रकारे एक स्लरी तयार करून घ्यायची आहे. त्या स्लरीमध्ये आपल्याला हे बुडवून घ्यायचं आहे आणि गरम गरम तेलामध्ये आपल्याला हे टाकायचं आहे तळण्यासाठी. तर अशाच प्रकारे जे राहिलेलं आहे ते सुद्धा स्लरीमध्ये बुडवायचं आहे. कोटिंग छान असा कुरकुरीतपणा येतो आणि गरम गरम तेलामध्ये टाकायचं आहे. त्याच्यानंतर खालून छान तळल्यानंतर दुसऱ्या साईडने आपल्याला पलटवून दुसऱ्या साईडने सुद्धा कुरकुरीत असं तळून घ्यायचं आहे. एकदम छान असं कुरकुरीत कलर येईपर्यंत आपल्याला हे तळून घ्यायचं. तर पाहू शकताय मस्त असा कलर सोनेरी आलेला आहे आणि तळलं गेलेला आहे. आपल्याला तेव्हाच कळतंय. आता आपल्याला अशा प्रकारे पूर्ण तेल गाळून तेलामधून बाहेर काढायचं आहे आणि राहिलेलं जे आहे ते सुद्धा आपल्याला कुरकुरीत कलर येईपर्यंत तळून घ्यायचं आहे. तर सगळंच इथे तयार झालेलं आहे. मस्त टम्म फुगून कुरकुरीत. मुलं मी शाळेत नेल्यानंतर ना इतका खुश झाला ना सुधांशू, त्याला खूप आवडलं. तुम्ही सुद्धा तुमच्या मुलासाठी नक्की ट्राय करा. आवडलं सबस्क्राईब करा. बाय बाय.